भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून सावंतवाडी इथं 12 जानेवारीला रत्नसिंधू जॉब फेअर या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल 120 कंपन्या उपस्थित राहून नोकरी देणार अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली आहे। दरम्यान या मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सचिव निलेश राणे, आमदार नितेश राणे आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत असंही त्यांनी सांगितलंय। आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। यावेळी सहभागी सर्व तरुणांना नोकरी देण्याचे प्रयत्न राहणार असून नोकरी न मिळालेल्या तरुणांना पुढील 6 महिन्यांचं जॉब कार्ड दिलं जाणार आहे। या कालावधीत संबंधित कंपन्या तरुणांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून रिक्त पदांची माहिती देणार आहेत असंही यावेळी विशाल परब यांनी सांगितलंय। यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून QR कोड सुद्धा तयार करण्यात आलाय, त्यावर नोंदणी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। सिंधुदुर्ग नगरी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, प्रकाश मोरिये, प्रितेश राऊळ, दीपक पवार, किरण रहाणे आदी उपस्थित होते। या मेळाव्यात 5वी ते पदवीधर झालेले बेरोजगार सहभागी होऊ शकणार आहेत। तसंच त्याच दिवशी पात्र ठरणाऱ्या बेरोजगारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे। दिव्यांग व्यक्तींनाही यामध्ये प्राधान्य राहणार आहे। नमस्कार, सगळ्या पत्रकार मित्रांचं स्वागत। आज सकाळीच सगळी मंडळी आपण सोबत होतो आणि पत्रकारांचं पुन्हा एकदा अभिनंदन अशासाठी की जिल्ह्यातल्या एका महत्त्वाच्या विषयावर तुम्ही चांगल्या पद्धतीची चळवळ सुरू केली। मी त्याला आंदोलन म्हणणार नाही, चळवळ म्हणेन, आणि त्यात तुमच्यासोबत आम्ही आहोत। आज आपण एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सच्चिदानंद उर्फ संजू परब आहेत। महाराष्ट्राच्या प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि युवा नेते आमचे विशाल परब सोबत आहेत। आमचे ज्येष्ठ नेते प्रकाश मोरिये साहेब बरोबर आहेत आणि ज्या गोष्टीची आता अनाऊन्समेंट इथे होणार आहे त्याचे आयोजक मंडळीसुद्धा सोबत आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की युवा मोर्चा हा भारतीय जनता पार्टीची अशी एक विंग आहे की त्या युवा मोर्चातूनच बरेचसे कार्यकर्ते बेसिकला येतात आणि ते पुढे जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नेतृत्व करतात। अतुल गाळसेकर असतील, आम्ही असू, अशी अनेक मंडळी आज बेसिकला जी आहेत ती युवा मोर्चाची पदाधिकारी म्हणून झालेत। त्यामुळे आजचे जे युवा मोर्चाचे आमचे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांकडे आम्ही पुढचं नेतृत्व म्हणून बघतो, केवळ जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं अशा पद्धतीचं नेते तयार करण्याचं काम आमची युवा मोर्चाची विंग करते। विशाल परबांनी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत। याची सगळ्यांना तुम्हाला जाणीव आहे, कल्पना आहे, तुम्ही त्यात सहभागी, साक्षीदार सगळे होता। अशाच पद्धतीचं एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे जो फक्त आणि फक्त युवकांसाठी आहे। युवकांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तर त्या सगळ्या प्रश्नावर काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे, ते एक चांगलं सोल्युशन यांनी काढलेलं आहे आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चा ही विंग जी आहे ती सक्षमपणे तो कार्यक्रम राबवणार आहे। त्याचबरोबर आपल्याकडे नमो चषक अशाही स्पर्धा होणार आहेत। त्यामुळे पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये युवकांसाठी, मग ते रत्नागिरी, सिंधुदुर्गातले असतील, आम्ही साधारणतः लोकसभा क्षेत्र असं यामध्ये दृष्टिक्षेपात आमच्या आहे आणि त्या सगळ्याच्या युवकांना खेळ असेल, सांस्कृतिक विषय असतील, कला असेल, क्रीडा असेल आणि रोजगार या सगळ्यामध्ये एक पार्टिसिपेट करून घेऊन चांगला एक न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। जो काही विषय आहे, ज्या विषयावर आपण आज म्हणजे त्याची अनाऊन्समेंट करणार आहोत, तर मी विशालला विनंती करतो की त्यांनी या सगळ्याबद्दल सविस्तर पत्रकारांशी संवाद साधावा। विशाल, नमस्कार, बोला ना। सर्वप्रथम मी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद मानतो। त्यांनी आपला वेळात वेळ काढून आज या आमच्या जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सर्वजण उपलब्ध झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आभारी आहे भारतीय जनता पक्ष आणि आमच्या वरिष्ठ सगळ्या नेत्यांचा आणि आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय प्रभाकरजी सावंतसाहेब, त्याचप्रमाणे आमच्याबरोबर सोबत असलेले सावंतवाडीचे प्रथम नागरिक आणि भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माननीय संजूभाई परब, त्याचप्रमाणे आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते प्रकाशजी मोरे साहेब आणि त्याच्यासोबत आमचे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी जी संपूर्ण महाराष्ट्रभर जी आमची टीम आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याने असंख्य असे कार्यक्रम केले
परंतु कोकणामध्ये मला वाटतं हा सर्वप्रथम मोठा कार्यक्रम, ह्याच्यापूर्वी एक चांगला कार्यक्रम निलेशजी राणे साहेबांनी सुद्धा मागच्या वर्षी घेतलेला होता. मला वाटतं 500 ते 600 युवकांना नोकरी त्याच्यामध्ये लागलेली होती. आणि आता हा थोडासा कार्यक्रम अजून चांगला करण्यासाठी माननीय आमच्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नारायणराव राणे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे वरिष्ठ नेते निलेशजी राणे साहेब, नितेशजी राणे साहेब, या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पक्षाच्या आयोजनेमध्ये कोकणातील युवक आणि युवतींना हाताला रोजगार देण्यासाठी भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश हा आयोजित कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाला आम्ही जे विशेष नाव दिलेले आहे सिंधुरत्न जॉब फेअर 2024, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सिंधुरत्न जॉब फेअर 2024 आजपर्यंतचा इतिहासामध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे मला वाटतं रत्नागिरीमध्ये, रायगडमध्ये उदयनराजे महाराज आहेत त्यांच्याकडे सुद्धा हा कार्यक्रम झाला. पण आमचं जे आयोजन नियोजन केलेलं आहे भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग आणि युवा मोर्चा, तर याच्यामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की मिनिमम 15 ते 20 हजार मुलं येण्याची क्षमता असं मैदान सावंतवाडी जिमखाना मैदान इथे आयोजन केलेलं आहे. 12 जानेवारी 2024 शुक्रवार सकाळी 9:30 वाजता जिमखाना मैदान सावंतवाडी येथे माननीय आमच्या देशाचे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माननीय निलेशजी राणे साहेब, तसेच आमदार कणकवली मतदारसंघाचे नितेशजी राणे साहेब आणि वरिष्ठ सर्व नेते आमचे, यांना आम्ही आग्रहाचे निमंत्रण दिलेले आहे. आणि या कार्यक्रमाला माननीय आमच्या युवा मोर्चाचे लोणीकर साहेब यांनासुद्धा मी विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे जे सरचिटणीस आहेत भारतीय जनता पक्षाचे विक्रांतजी पाटील साहेब यांनासुद्धा आम्ही विनंती केलेली आहे. या कार्यक्रमामध्ये सर्वांनी येऊन आशीर्वाद द्यायचा आहे. चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम होण्यासाठी आमची युवा मोर्चाची पूर्ण टीम, तसंच भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ते, तसंच हा कार्यक्रम रत्नागिरीतील मुलांसाठी सुद्धा आहे. त्यामुळे तिकडचे बेसिकचे अध्यक्ष आणि युवा मोर्चाचे अध्यक्षसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यासाठी आम्ही पूर्ण टीम ही आज इथे आलेली आहे. आणि हा कार्यक्रमाचं थोडंसं स्वरूप मी सांगतो की हा कार्यक्रम पूर्ण एका दिवसाचा असेल, परंतु आज हा पत्रकार परिषदेमधनं कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज बेरोजगारीमध्ये जे तरुण होरपळत आहेत, तर त्यांना रोजगारासाठी ते मुंबई, पुणे किंवा इतर अनेक ठिकाणी जात असतात. आणि हे जात असताना त्यांच्या आईवडिलांचा एक 5,000 10,000 रुपये खर्च करून जायची तयारीसुद्धा नसते, तरीसुद्धा बिचारे ते कुठनं तरी ती व्यवस्था करतात आणि ती मुंबई किंवा इतर ठिकाणी गाठतात आणि ती नोकरीसाठी आपल्या मुलांसाठी तळतळ फिरतात. तर आमची युवा मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाची अशी एक नियोजन आयोजन झालेलं आहे की या कार्यक्रमामधनं जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या कंपन्या आहेत. आज आम्ही 100 ते 120 कंपन्या या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टाटा कंपनी आहे, बिर्ला कंपनी आहे, मॅरियट हॉटेल्स आहेत, अनेक प्रकारचे 5 स्टार हॉटेल्स आहेत. आपले नामांकित BVG म्हणजे जे गायकवाड, तुम्ही नाव ऐकलेलं असेल, तर गायकवाडांसारखी एक मोठी कंपनी, म्हणजे एकाच कंपनीत 1000 नोकऱ्या आहेत त्यांच्या आता अवेलेबल. अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे. आणि फक्त बोलणं न होता आम्ही अशी सिस्टीम केलेली आहे की मुलं आली आणि गेली संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी आपलं नाव खराब केलं असं आम्हाला करायचं नाही आहे, कारण असं सर्रास होतं. पण मी एकदम विश्वासाने सांगतो संपूर्ण आमच्या या दोन्ही जिल्ह्यातील युवकांना की आम्ही जास्तीत जास्त मुलांना त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना त्यांचा
त्यांची स्किल बघून त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना आम्ही नोकरीचं लेटर देणार आहे त्याच कंपनीच्या मार्फत. आणि हा कार्यक्रम मला वाटतं जिल्ह्यामध्ये खूप आगळा वेगळा होईल असं मला अपेक्षा आहे. कारण ह्याच्यापूर्वी माननीय अध्यक्ष साहेबांनी सांगितले की माझ्याकडनं म्हणा किंवा आमच्या युवा मोर्चाकडनं म्हणा जे काय आयोजन आम्ही केलं आहे ते आजपर्यंत आम्ही त्याचा इतिहासच रचलेला आहे. आणि हा इतिहास आम्ही पुढे माननीय आमचे राणेसाहेब म्हणा, चव्हाणसाहेब म्हणा, निलेशजी राणेसाहेब म्हणा, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आगळा वेगळा कार्यक्रम हा सावंतवाडीमध्ये होईल. त्याच्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही रत्नागिरीमध्ये पण प्रसारित करू, कारण आमच्याकडे 10 ते 12 दिवस या कार्यक्रमासाठी आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये आजपासनं माझं आव्हान आहे सर्व युवक आणि युवतींना, हात जोडून विनंती आहे सर्वांना की कोणीही अजिबात वेळ न घालवता आम्ही एक QR कोड देतोय. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील QR कोड देतोय, तो स्कॅन करायचा आहे. आणि तो स्कॅन केल्यानंतर त्या QR कोडमध्ये अशा प्रकारचा कोड असेल, तो असा कोड असेल. हा कोड प्रसार माध्यमांमधनं आपल्या माध्यमातून तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये, दोन्ही जिल्ह्यामध्ये जाईल. आणि तो कोड गेल्यानंतर त्या कोडच्या आतमध्ये अशा प्रकारचे फॉर्म असतील, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती असेल. म्हणजे त्या मुलाचं ईमेल असेल, पालकांचं नाव, शैक्षणिक माहिती असेल, त्यांचं इंस्टाग्राम, फेसबुक, त्यांचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर, संपूर्ण डिटेल्स माहिती या फॉर्ममध्ये असेल. ती भरली जाईल उद्यापासनं म्हणा किंवा आजपासनं. आणि ही भरल्यानंतर आम्हाला कमीत कमी 10,000 20,000 जेवढे फॉर्म भरले जातील त्या प्रमाणामध्ये आम्ही त्याचं आयोजन नियोजन तिथे आम्ही केलेलं असेल. त्याच्यानंतर हा सिंधुरत्न जॉब फेअर 2024 ह्याची जी वेबसाईट असेल आमची, ती एक आम्ही आता जाहीर करू. आता माझ्यानंतर 2 मिनिटात आमचे आयोजक आहेत जे कार्यक्रमाची रूपरेषा सांगणार, तर ते वेबसाईट जाहीर करतील. आणि ही वेबसाईटवरती जाऊनसुद्धा संपूर्ण फॉर्म भरले जातील. आणि ही वेबसाईटचा वापर करून आम्ही कार्यक्रम 12 तारीखच्या अगोदर अजून एक सावंतवाडीमध्ये आमची पत्रकार परिषद होईल. आणि त्या ठिकाणी अजून काही रूपरेषा असतील त्या आम्ही जाहीर करू. तत्वतः ह्याच्यामध्ये मेळाव्यामध्ये दिव्यांग उमेदवारांना आम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आणि निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र संध्याकाळी दिलं जाईल. हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि शिक्षण हे 5वी पास ते पदवीधरपर्यंत असं हे सिस्टीम ठेवलेली आहे. अजून एक विषय, नोकरी न मिळालेल्या उमेदवारांची नाराजी आम्हाला करायची नाही. त्याच्यासाठी आम्ही एक नियोजन केलेलं आहे. ज्यांना नोकरी समजा 5,000 जणांना मिळाली किंवा 10,000 जणांना मिळाली आणि 5,000 लोक असतील, मुलं असतील, तर त्यांना आम्ही जॉब कार्ड सिस्टीम केली आहे उमेदवारास. म्हणजे पुढील 6 महिन्याच्या आत किंवा 3 महिन्याच्या आतमध्ये त्या मुलाला दर सोमवारी त्यांच्या मोबाईलवरती एक SMS जाईल की बाबा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, गोव्यामध्ये त्याची नोकरीची पूर्ण त्याला SMS जाईल की बाबा या ठिकाणी नोकरी आहे, तुम्ही येऊन तिथे भेट द्यावी. 5 कंपन्यांचे मेसेज. हां, 5 कंपन्या करतील, आम्ही नाही करणार. त्या टाटा म्हणा, बिर्ला म्हणा, त्या कंपन्यांच्या ऑफिसवरून त्यांना मेसेज जाईल आणि त्या ठिकाणी त्या मुलांनी जायचं आहे. मग अशा प्रकारचं आयोजन नियोजन केलेलं आहे. ते अशी संधी आपल्या मुलांनी सोडू नये. आपलं भवितव्य हे उज्ज्वल बनवायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळे असलेले आयोजक आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे नरेंद्र मोदी साहेब म्हणा किंवा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणा, या सगळ्या आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्ष एक चांगलं काम या जिल्ह्यामध्ये करेल अशी मी आशा बाळगतो आणि आम्ही सर्वजण करतोय. आणि येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या मला वाटतं 120 कंपन्यांमध्ये 50% कंपन्या आम्ही गोव्यातल्या पण पकडलेल्या आहेत. गोव्यातली 5 स्टार हॉटेल्स पण आहेत. आणि सिंधुदुर्गपासून जवळ आपलं मुंबई आहे, या ठिकाणच्या IT पार्क्स वगैरे आहेत. पुण्यामधल्या बऱ्यापैकी नोकऱ्या आहेत. तर याच्यापूर्वी जे माझे आयोजक आहेत ते आता बोलतीलच, पण या आयोजकांनी माननीय खासदार उदयनराजे भोसले माजी खासदार यांच्याकडे सुद्धा एक जबरदस्त कार्यक्रम घेतलेला होता. आणि त्या कार्यक्रमाला माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणेसाहेब गेलेले होते. आणि हा कार्यक्रम खूप अफलातून झालेला होता आणि त्यांना आवडला. तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या जिल्ह्यातला जो होणारा कार्यक्रम आहे तो आगळा वेगळा होईल. पुढील सर्व माहिती आमचे आयोजक देतील तुम्हाला. धन्यवाद. एक फक्त त्यातलं 12 तारीख आहे ना युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश
विशालजी परब साहेब आणि आपले जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून आता त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिली. पण त्या दिवसाचं स्वरूप कसं असणार आहे जॉब फेअरचं ते मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. ॲक्च्युली खरं सांगायचं तर परब साहेबांनी याच्यामध्ये खूप काही मेहनत घेतली. आम्ही 2 महिन्यापासून फॉलोअपमध्ये होतो. साहेबांचं एकच म्हणणं होतं की मतदारसंघात जे युवक युवती आहे त्यांना आपण आपल्या व्यासपीठामध्ये आपल्या प्रिमायसेसमध्ये येऊन कंपन्यांनी सिलेक्ट केलं पाहिजे आणि त्यांना जागेवरती ऑफर लेटर देणं हा खूप मोठा टास्क होता. आणि ह्या अनुषंगाने आम्ही 100 ते 120 कंपन्या आम्ही अप्रोच केल्या. गोव्यातल्या काही कंपन्या आहे, नवी मुंबईच्या काही कंपन्या आहेत, पुणे आणि आपल्या परिसरातील काही कंपन्या आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 5वी पास ते पदवीधर म्हणजे सगळ्या स्तरातील मुलांना आपण तिथे इंटरव्ह्यूसाठी हे करतो आहे. दुसरी गोष्ट आपण हा जो काही QR कोड केला हा QR कोड याच्यावरती त्या मुलांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचा गुगल फॉर्म येतो. याच्यावरती आपल्याला एक त्याचा डेटा मिळतो. दुसरी गोष्ट जरी ऑनलाईन त्याने फॉर्म भरला तरी त्याला तिथे आल्यानंतर हार्ड कॉपीमध्ये गेटवरती त्याला एक फॉर्म मिळणार आहे आणि तो फॉर्म घेतल्यानंतर काही सिक्वेन्स आहे इंटरव्ह्यूपर्यंत कसे पोहोचायचे ते सिक्वेन्स आपण त्या दिवशी तिथं डायरेक्शन आपण लावणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेबांचा एक आग्रह असा होता 5,000 मुलं किंवा 10,000 मुलं आले बाबा 5,000 मुलांना तुम्ही नोकऱ्या दिला पण 5,000 मुलांचं काय होतं मुलं निगेटिव्हिटी कसे होतात बाबा आम्हाला बोलवलं आम्हाला काही दिलं नाही. तर साहेबांचं एक म्हणणं होतं की त्यांना आपण काहीतरी रिटर्न द्यायचं. तर आम्ही एक जॉब कार्ड अशी कॉन्सेप्ट आहे भारतामध्ये पहिल्यांदाच आम्ही लॉन्च केली. स्टार्टिंगला आम्ही गडकरी साहेब आणि उदयन महाराजांच्या थ्रू ती लॉन्च केली. आता परब साहेबांच्या माध्यमातून आपण इथे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी 2 जिल्ह्यात करतोय. ज्या मुलाला जॉब मिळणार नाही त्या दिवशी कारण एका मुलाला आपण 2 ते 3 कंपनीचे इंटरव्ह्यू आपण त्या दिवशी शेड्यूल करणार आहोत. ज्या मुलाचं सिलेक्शन होईल त्या मुलाला तुरंत ऑफर लेटर. ज्याचं सिलेक्शन होणार नाही त्याला आपण पक्षाच्या थ्रू साहेबांच्या मार्फत आपण ते जॉब कार्ड देणार आहोत आणि डेफिनेटली त्याला पुढील 6 महिन्यासाठी दर मंडेला त्या 5 कंपनीचे मेसेज आपण त्याला पाठवणार. म्हणजे हा सगळा सिक्वेन्स आणि कंटिन्युटी होणार आहे. दुसरी गोष्ट आपण जॉब फेअर घेऊन थांबणार नाही सर. ही कंटिन्युटी जी आहे ना ही कंटिन्युटी आपण आपल्या तालुक्यासाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी ही आपण ठेवणार आहोत. म्हणजे हा जो प्रोग्राम होणार हा भव्य दिव्य असणार आहे आणि ऑन द स्पॉट इंटरव्ह्यू ऑन द स्पॉट नोकरी ही ह्या जॉब फेअरची सगळ्यात मोठी चावी असणार आहे. त्याच्यापैकी काही कंपन्या असतील तर दीपक सर तुम्ही एक्सप्लेन करू शकता. हा जो आपला जॉब हा जो काही आपला 12 जानेवारीला जो काही नोकरी मेळावा होणार आहे त्या नोकरी मेळाव्यामध्ये आपण 5वी पास ते पदवीधरपर्यंतच्या मुलांना आपण जॉब देणार आहोत. तर आपल्याकडे 5वी पास झालेला पण मुलगा जॉब फेअरला येणार आहे आणि पदवीधर झालेला पण येणार आहे. तर 5वी पासच्या मुलाला जर काही जॉब द्यायचा असेल तर आपण त्यांना हाऊसकीपिंग सिक्युरिटीमध्ये त्यांना आपण जॉब देऊ शकतो. जेणे की गार्ड ऑफ बोर्डच्या सॅलरीनुसार जे काही त्याला सॅलरी वेजेस असतील ते मिळतील. त्याच्यानंतर टाटासारखी कंपनी असेल, महिंद्रासारखी कंपनी असेल, बजाजसारख्या कंपनी असतील, ICICI सारख्या बँक असतील, ॲक्सिस बँक असतील, ITI, KPO, BPO, हाऊसकीपिंग, मॅन्युफॅक्चरिंग ऑल टाईपच्या सेक्टरमधल्या कंपन्या आपल्या इथे येणार आहेत. जेणेकरून मुलांना आपण त्याच दिवशी ऑफर लेटर देऊन त्या दिवशी मुलाचं सिलेक्शन होईल आणि त्याच दिवशी मुलाचं तिथे जागेला निवड करून त्याला पुढील 8 दिवसामध्ये आपण त्यांना मुलांना जॉईनिंगचं आपण आवाहन करणार आहोत. याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणलं तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत. जो हा काही कोकण पट्टा आहे कोकण बेल्ट त्याच्यामध्ये मुलांची जास्त डिमांड अशी आहे की आम्हाला मुंबई, नवी मुंबई आणि गोवा या लेंथमधल्या कंपन्या आम्हाला जास्त असतात. तर आपण त्या दृष्टिकोनातून या पट्ट्यामध्ये जवळजवळ 70 ते 80% कंपन्या आपण आणत आहोत याच्यामध्ये. माझं नाव दीपक पवार. माझं किरण राणे. आम्ही दोघं फाउंडर डायरेक्टर आहोत. युवा हब या कंपनीचे डायरेक्टर आहोत.